श्रीराम साधक हो. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप डॉक्टर रामकृष्ण रामनगौडा पाटील यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. जालना येथील श्री प्रल्हाद महाराज यांचे एके दिवशी कृष्णबागेत येण्याचे ठरले होते, पण नक्की वेळ ठरलेली नव्हती. तात्यासाहेब व मी असे दोघे बंगल्याच्या पुढच्या दारात उभे होतो. काही वेळाने श्री प्रल्हाद महाराजांचे आगमन झाले. दोघांचे दृष्टादृष्ट होताच तात्यासाहेब प्रणाम करण्यासाठी खाली वाकू लागले. तोच प्रल्हाद महाराजांनी त्यांना अडवून छातीशी कवटाळले. अशा रीतीने या दोघा सौजन्य मूर्तींची, लीनता मूर्तींची भेट झाली आणि मग दोघेही घरात आले. तात्यासाहेबांनी श्री महाराजांप्रत्यर्थ प्रचंड प्रवास केला. त्यातला पुष्कळचा बसने वा बैलगाडीने झाला. सर्व प्रकारच्या हवामानात खेडोपाडीही झाला. रोज किंवा दर 1-2 दिवसाला वेगळे ठिकाण, वेगळे हवा पाणी, वेगळ्या तऱ्हेचे अन्न. कोणत्याही गावी गेले की 5-25 ठिकाणी बोलावणी, दर घरी चहापाणी, खाणेपिणे, कुठे भजनाच्या निमित्ताने जागरण, एकूण सर्व प्रकारचा अनियमितपणाच होता. अशातही महाराजांनीच त्यांची प्रकृती सांभाळली असेच म्हणणे प्राप्त आहे. एक ऑपरेशन झाले हातावरच्या गाठीचे, एक हर्नियाचे, डोळ्यांच्या मोतीबिंदूचे आणि अखेरचे प्रोस्टेटचे. ताप, पोट दुखणे वगैरे किरकोळ आजार केव्हा तरी येत, पण तेव्हाही त्यांची वृत्ती प्रसन्नच असे. हे आजार त्यांनी महाराजांच्या सेवेच्या आड कधी येऊ दिले नाहीत. सबब म्हणून कधी पुढे केले नाहीत. देहाचे भोग देहाचे माथी ठेवून आपले चित्त त्यांनी सदैव रामनामात ठेवले, देहापासून अलिप्त ठेवले. ताईंनीही आपली वृत्ती अशीच कमावली होती. तिची कसोटी अनेक प्रसंगी झाली. अपत्य वियोग, ब्लड प्रेशर व तज्जन्य गंभीर आजार, वृद्धपणी मांडीचे हाड मोडणे आणि तात्यासाहेबांचे महानिर्वाण या सर्व प्रसंगी ही महाराजांची इच्छा या निष्ठेच्या बळावर त्यांनी चित्तवृत्ती शांत आणि समाधानी राखली. अनन्य शरणागतीची पराकाष्ठा दाखविली. तात्यासाहेबांसारखा आदर्श पुरुष पती म्हणून लाभला, ज्यांच्या मुखाने महाराज आपले महान कार्य करवून घेत होते, त्यांची सहधर्मचारिणी होण्याचे भाग्य मिळाले आणि ज्यांच्या जोडीने श्रीनाथांच्या तोडीचा संसार 60 वर्षाहून अधिक काळपर्यंत केला, त्यांच्या चिरवियोगाने त्या माऊलीला कोण दुःखे झाले असेल. पण ते डोंगरा एवढ्या धैर्याने त्यांनी सोचले. मला पुढे पाठवायचे होते, निदान बरोबर न्यायचे होते, पण महाराजांनीच माझा हात त्यांच्या हातात दिला. आता हेही त्यांनीच घडविले. त्यांची इच्छा, एवढेच त्या बोलल्या. असे होते तात्यासाहेब, अशा होत्या ताई. असो साधक हो. यानंतर आपण तीर्थस्वरूप महादेव रामनगौडा पाटील यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकत आहोत. सन 1963 मध्ये BE परीक्षा पास झाल्यावर मी नोकरीच्या शोधात होतो. 500 पासून 1000 रुपयापर्यंतच्या नोकऱ्या आल्या, पण महाराजांचा नकार. बरोबरीचे मित्र नोकरीला लागलेले होते, ते माझी चेष्टा करीत. मी मनातून अगदी खिन्न होऊन गेलो. होता होता एके दिवशी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या एका छोट्या जाहिरातीला उत्तर म्हणून अर्ज पाठविला. मुलाखतीसाठी बोलावणे आले. मालक रतन दुभाष यांनीच मुलाखत घेतली, निवड पण केली, पण पगार दरमहा 250. नेहमीप्रमाणे निरुत्साहानेच महाराजांना निवेदन केले आणि महाराजांनी सांगितले की ही नोकरी घ्यावी. मी चकितच झालो, पण आज्ञा म्हणून नोकरी पत्करली. कंपनी लहानच होती, RCC कन्सल्टन्सी हा व्यवसाय, पण मला दरवर्षी 100 रुपये पगारवाढ आणि वार्षिक बोनस मिळत गेला. कंपनी लहान असल्यामुळे अनुभव सर्व तऱ्हेचा मिळत गेला, त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला. 10 वर्षे तेथे काम केल्यावर मी ती नोकरी सोडून दिली व दुसरी स्वीकारली. आता माझा चांगला जम बसला आहे. एकेकाळी मला हसत असलेल्या मित्रांच्या मी आज कितीतरी पुढे आहे. असो साधक हो.
पुढील भागात आपण तीर्थस्वरूप हरिभाऊ फडके मालाड यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांचे संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.